मॅथ पार्ट 1मध्ये वृत्तालेख काढायला सांगितलेला असतो. खूप 3 मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी विचारला जातो. एक तर याच्यावरती 2 प्रकारे विचारला जातो, की तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि त्याच्यावरती वृत्तालेख काढायचा आहे किंवा वृत्तालेख दिलेला असेल, त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला काढायचे आहेत. आता आपण पहिल्या प्रकारामधलं बघणार आहोत, की काही माहिती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. बरोबर का? मग आता त्यांनी काय सांगितलं, की वनीकरणाच्या प्रकल्पात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त 120 झाडे लावली. त्याची माहिती खालील सारणी दिलेली आहे. ही माहिती वृत्तालेख काढा. बरोबर की नाही? म्हणजेच काय तर की एका शाळेमध्ये पर्यावरण दिनानिमित्त 120 झाडे लावली गेली होती आणि ती झाडे बघा काही अशा प्रकारे आहेत: करंज, बेहडा, अर्जुन, बकुळ आणि कडुलिंब. हे सगळे टोटल झाडं किती आहेत? 120 आहेत. आणि आता आपल्याला ते वृत्तालेखमध्ये दाखवायचं आहे की किती डिग्रीपर्यंत असेल, अंशापर्यंत असणारे. आता कोणताही वृत्तालेख काढायचं सांगितलं तर त्याचा एक फॉर्म्युला आहे की केंद्रीय कोनाचे माप, निगडीत घटकातील संख्या, घटक काय आहे की हे घटक आहेत वेगवेगळे त्याच्यातील, आणि एकूण घटकातील संख्या आणि टोटल, यांची सर्वांची टोटल किती आहे? 120. म्हणजेच टोटल घटकातील संख्या टोटल किती आहे आणि त्याच्यातील वेगवेगळे घटक दिलेले आहेत, त्यांचे घटक गुणिले किती? 360. ह्या फॉर्म्युलाने आपण काढणार आहोत. तर आपण पहिलं कशाचं काढणार आहोत? करंज आहे. हे किती % होतं की 20 झाडं लावलेली गेलेली आहे. एकूण घटक किती होते? एकूण घटकातील संख्या 120 आहे गुणिले 360. कारण की वृत्तालेख हा कितीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. बरोबर की नाही? आपण कॅन्सलेशन मेथडने काढू शकतो. 120 एक 120, 120 ठीक किती? 360 आणि 20 गुणिले 3 किती आलं? 60 डिग्री. करंज किती डिग्रीचं आहे? 60 डिग्री होतं. त्याच्यानंतर आहे बेहडा 28 किती? 120 पैकी 28 झाडं बेहडाचे होते गुणिले 360 पुन्हा 28 गुणिले 3 किती येईल? 84%. सॉरी डिग्री. अर्जुनचे झाडं होते 24 120 पैकी 24 त्रिक 72. बकुळ आहे 22 किती? 120 पैकी 22 त्रिक 66. लास्ट आहे कडुलिंब 26 झाडं होते 120 पैकी म्हणजे 360 या प्रकारे आपण डिग्रीमध्ये काढलेलं आहे. आणि आता ते आपल्याला 360चा सर्कल काढून त्यावरती दाखवायचं आहे. आता आपण 360चा सर्कल काढायचा आहे. त्याच्यामध्ये सेंटरपासून माप घ्यायचं, मग सुरुवात करायची अशी समजा की आता करंज 60पर्यंत समजा इथपर्यंत येईल. हे 60 कोण होतं? करंज. त्याच्यानंतर 84, मग इथून पुढे 84 मोजायचं. 84 इथपर्यंत आलं समजा साधारणपणे, नाव द्यायचं. नंतर 72 मी असंच काढलेलं आहे, तुम्हाला मेजरमेंट घेऊन व्यवस्थित काढायचं आहे. जून आणि 66 बकुळ हे कडुलिंब 78